आपल्या नात्यात राग नेहमी त्यालाच येतो जो खरोखर प्रामाणिक असतो, जो मनापासून एकनिष्ठ असतो. कारण ज्याचं मन दूर गेलंय त्याचं लक्ष दुसरीकडे आहे. त्याला राग येतच नाही, त्याला फरकही पडत नाही. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा भावनेबद्दल बोलणार आहोत जी प्रत्येक नात्यात दिसते, ती म्हणजे राग. बऱ्याच जणांना वाटतं की नात्यात राग येणं म्हणजे नातं कमकुवत आहे. पण खरं तर उलट आहे. राग नेहमी त्यालाच येतो जो नात्यात प्रामाणिक असतो आणि मनाने एकनिष्ठ असतो. पण एकदा विचार करा, ज्याचं मन तुमच्याकडे नाही त्याचं लक्ष दुसरीकडे आहे. त्याला तुमच्या शब्दांनी, तुमच्या वागण्याने किंवा तुमच्या गैरहजेरीने काहीच फरक पडत नाही. कारण त्याचं मन कधीच दुसरीकडे वळलं आहे, अडकलं आहे. अशा लोकांना राग येतच नाही, कारण त्यांना काळजीच नसते. जो माणूस खरंच तुम्हाला मनापासून जपतो, तो तुमच्याशी नातं मनापासून निभावतो. त्यालाच तुमचं शांत राहणं, तुमचं दुर्लक्ष करणं, तुमचं थोडंसंही अंतर घेणं असह्य होतं. आणि मग तो रागावतो. तो राग हा राग नसून तो त्याच्या प्रेमाचा पुरावा असतो. तो राग म्हणजे तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस, तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे, असं न बोलता सांगण्याची त्याची पद्धत असते. मित्रांनो, आपण कधीकधी नात्यातील राग समजून न घेता तो गैरसमज म्हणून बघतो. आपल्याला वाटतं तो सतत रागावतो म्हणजे तो मला समजून घेत नाही. पण खरं तर विचार करा, जर त्याला खरंच काळजी नसती तर तो शांत राहिला असता, कधीच काही बोलला नसता. राग म्हणजे त्या नात्यात अजूनही जीव आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे. तो राग तुम्हाला जपण्यासाठी आहे, तुम्हाला हरवण्याची भीती असल्यामुळे आहे. म्हणून पुढच्या वेळी तुमचा जोडीदार, तुमचा मित्र किंवा तुमच्यावर जीव लावणारा एखादा व्यक्ती तुमच्यावर रागवला तर त्याला चुकीचं समजू नका. कारण तो राग म्हणजे त्याची एकनिष्ठता आहे, त्याचा प्रामाणिकपणा आहे आणि त्याच्या मनातलं खरं प्रेम आहे. लक्षात ठेवा, खरं प्रेम कधी गप्प राहत नाही. ते कधी काळजीतून दिसतं तर कधी थोड्या गोड रागातून दिसतं. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका.